नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे। तर या ठिकाणी एक कांदा घेतलाय मोठा बारीक उभा चिरून, एक टोमॅटो, थोडंसं अद्रक, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। तर सर्वात आधी आपण कांदा टाकून लालसर भाजून घेणार आहोत। तर आपला कांदा जे आहे ते लालसर असा भाजून झालेला आहे। त्याच्यानंतर टोमॅटो ही भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडासा तेलाचा वापर ऑलरेडी केलेला होता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हेही मिक्स करून थोडंसं फ्राय करून घेऊया। तर हे मिश्रण जे आहे ते आता पूर्णपणे तयार आहे। तर थंड करून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेले आहे। तर आता कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, थोडंसं जिरे आणि एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। तर हेही लालसर भाजून घेऊया। त्याच्यानंतर ना आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी इथे टाकत आहे अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, थोडीशी हळद आणि या ठिकाणी मी इथं शेवभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे, 1 चमचा, चवीपुरतं मीठ। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। तर मिश्रण मिक्स केल्यानंतर ना या ठिकाणी मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लास। तर हे मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून टाकूया आपण। तर इथे 3 मिनिटं झालेले आहेत। तर बघू शकता ह्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि सर्व ग्रेव्ही टाइप झालेलं आहे। तर यामध्येच तुम्हाला जेवढं कन्सिस्टन्सी हवी असेल रश्श्याची तेवढं पाण्याचा वापर करूया। तर या ठिकाणी मी इथं साधारणतः 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तर एक 5 ते 10 मिनिटांनंतर न बघू शकता याला उकळी आलेली आहे आणि तर्री खूप छान आली आपल्या भाजीला। तर अशा प्रकारे दाटसर अशी भाजी तयार आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकते। तर या इथे मी पाव किलो अशी बारीक शेव घेतलेली। तर ही शेव मी पूर्णपणे भाजी टाकत नाहीये कारण ही ऑलरेडी शेव बारीक आहे। ज्यावेळेस मला गरज पडेल किंवा मी सर्व करेल त्यावेळेस ते शेवचा वापर करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता थोडीशी वाटीमध्ये आपली भाजी काढून त्यामध्ये मी शेव टाकलेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।